एका लग्नाची दुसरी गोष्ट। मी जर तुम्हाला दोघांना सांगितलं होतं की माझी लग्नाची सुट्टी संपून मी ऑफिसला परत यायच्या आत शर्मा अँड असोसिएट्सचं संपूर्ण सॉफ्टवेअर इन्स्टॉल व्हायला पाहिजे, तर ते अजून का इन्स्टॉल झालेलं नाहीये? घाना ए घाना, ग्लो आलाय चेहऱ्यावर तुझ्या। अरे ए ग्लो ग्लो कुठनं येणार रे? एक आठवडा पण झाला नाही लग्नाला अजून, ग्लो कुठनं येणार? पण पहिली रात्र तर झाली आहे। हे पक्या म्हणजे काय रे? घाना, ह्याला सगळं समजावं लागतं, समजाव त्याला। ए बाबा ए, तू त्याच्याकडे लक्ष देऊ नको, तू हे डबा दर त्याला। डबा का शांतपणे आपण मग बोलू। ये हेलो, हाँ ऑर्डर लिख लो, एक थिन क्रस्ट पिझ्ज़ा, चिकन डिलाइट यस, आणि हाँ 12 इंच और गार्लिक ब्रेड विथ चीज डिप अलग से। ए घना ए, अरे लग्न झालं ना तुझं, वहिनीला सांगू का फोन करून पिझ्झा ऑर्डर केलायस ते? नोकरीवरनं काढू का? अरे ए पक्या, मला एक सांग, लग्न झाल्यानंतर एवढं काय बदलतं रे? बदलतं रे, बदलतं, सगळं बदलतं। कसं असतं, लग्नाआधीचं आयुष्य म्हणजे एक साधा सुद्धा लॅपटॉप आणि बायकोसोबतचं आयुष्य म्हणजे इंटरनेट ऍक्सेस नसलेलं लॅपटॉप। कळलं? हो, काय कळलं? म्हणजे बायको आल्यानंतर आपल्याला ब्राउझिंग करता येत नाही ते? जेव। पण घना, अरे अजूनही तीच चव आहे, मला वाटलं चव बदलली असेल। अरे चव कशी बदलेल? कसं आहे, आतापर्यंत आईच्या किंवा सुप्रिया काकूच्या हातचं खात होतो ना, आता बायकोच्या हातचं खातोय। बायकोच्या हातचं खाऊया ना, लवकरच बायकोच्या हातचं खाऊया। हा. काय राधा जेवण करायला शिकली की तिच्या हातचं खाऊ? काय? हे म्हणजे अरे काय की राधाला अजून आपल्या घरच्या पद्धतींची सवय नाही ना, म्हणजे तिला जेवण बनवता येतं उत्तम, पण तिला अजून आपल्या मिठाचा साखरेचा अंदाज नाही ना, चवीचा। तो एकदा आला की लगेच ती जेवण करून पाठवेल तुमच्यासाठी। हा ओके ए ना, वहिनीने सांग त्यांच्या हातची चव आम्हाला लवकरच चाखायची आहे। ओके, आणि त्यांना सांग लवकर डबा नाही पाठवलात, घरी येऊ आम्ही जेवायला। अरे नाही देणार म्हणजे देणार, डील डील डील। ओके मरतात आता राधाच्या हातचं खाऊन। अगं बाई, आलीस का राधा? दमली असशील ना, गरमागरम कॉफी करते तुझ्यासाठी। खूप दुखतंय का ग? अगं एवढी दुखते पाठ तर आधी सांगायचंस ना, आपण एखाद्या चांगल्या डॉक्टरना दाखवलं असतं। होय, एवढ्या लहान वयात पाठदुखीचा त्रास म्हणजे असं ते अंगावर काढू नये ग। अगं वल्लीची बहीण आहे ना, तिला असाच त्रास होता, मग पुढे पुढे खूप वाढला ग तो। मुलुंडच्या एका डॉक्टरांच्याकडे गेली होती ती, ॲक्युप्रेशरची ट्रीटमेंट घेतली, फारच गुण आला, आता अजिबात त्रास नाही तिला पाठदुखीचा। तू काही काळजी करू नकोस राधा, मी वल्लीकडून आत्ताच त्या डॉक्टरांचा नंबर घेते। आई आई आई, अहो मला काहीच झालेलं नाही। तुला संकोच वाटतोय का सांगायला? हे बघ, मी समजू शकते, पण आम्ही सगळी तुझीच माणसं आहोत। आता काही दुखलं खुपलं तर पप्पांना सांगशील की नाही तुझ्या, तसंच आम्हाला सांगायचं। अहो पण आई, मला खरंच काही दुखणं नाहीये, खरंच काही नाहीये। अगं घनाने सांगितलं मला, तू सांगितलं नाहीस तसं त्यांनी सांगितलं नसतं, पण ती वळकटी मी पाहिली ना, मग मी विचारलं त्याला, तेव्हा मला कळलं तुझ्या पाठदुखीबद्दल। हा ते वळकटी, ते काही खरं नाही। म्हणजे कधी कधी होतं ते, नेहमी नेहमी नाही। हसू नको, कधी कधी होत असेल तरी हलगर्जीपणा करायचा नाही। मी आत्ता त्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेते। आई आई,
एवढं काही लगेच डॉक्टरांकडे जायची गरज नाही आई, कारण काय मला असं हे म्हणजे असं काही खूप काही हे झालेलं नाहीये. कधी कधी आपला होतो त्रास. आता मी एकदम बरी आहे. मी बघा एकदम एकदम पाठ बीट मी तुम्हाला कमांड टाकून दाखवू का? राधा नको नको नाही हो, मी गंमत केली तुमची. मला खरंच खूप बरं वाटतं. मी फ्रेश होऊन येते. तुम्ही मला कॉफी द्या गरम गरम, मला एकदम बरं वाटेल. हा आलेच. आगे आगे चले हम पीछे. हॅलो. हॅलो. गना, हा कसं काय चाललंय मॅरिड लाईफ? फॅन्टॅस्टिक, सुपर, रॉकिंग, माइंड ब्लोईंग, फॅन्टॅस्टिकली, फॅब्युलसली एक्साइटिंग अँड फॅन्टॅस्टिक. नक्की? नक्की का म्हटलं? नक्की म्हणजे नक्की नाही, फार पटकन उत्तर दिलंस ना म्हणून विचारलं. युजली नव्या नवरा नवरीला असा प्रश्न विचारला की ते थोडेसे लाजतात, मग माना डोलावतात, मग कसा बसा त्यांच्या तोंडातनं शब्द बाहेर पडतो. तू स्किप केलंस सगळं, त्यामुळे काय ते आता तुझ्यापासून काय लपवायचं आणि काय लाजायचं आणि बघू बघू. नको का आत्या आत्या आत्या. बघू. नाही, खरंच लाजतोस का? बघू दे ना मला. नाही काय तू पण म्हणजे का? नाही, मी पण म्हणजे मला तुला चिडवायचा हक्क नाहीये. हा, माझा डिवोर्स झाला असला म्हणून काय झालं? मी तुला चिडवू नाही शकत? अगं नाही नाही तसं नाही. आणि म्हणजे मी तुला सगळं सांगतोच ना येऊन. इनफॅक्ट आता पण मला तुझी गरज लागणारच होती ना. कळलं मला. हनीमूनला जाण्यावरून जे पार्लमेंटचं सेशन भरलं होतं घरात त्याबद्दल. पण माई आजीने निक्षून सांगितलं त्यांचं लग्न झालंय, आता त्यांचं त्यांना ठरवू द्या. फर्स्ट क्लास. माई पण कधी कधी रॅशनली वागू शकते. वा. हो ना. नाही, पण तू हनीमूनला जायला पाहिजे होतस. हा काय आत्या आत्या. तू हे बोलतेस? घनश्याम, आलास तू? तू इकडे? ए का? अरे हो, आता विसरलो. आता लग्नानंतर ही रोज संध्याकाळी याच घरी येणार ना. जोकिंग आहे. घनश्यामध्ये फ्रेश हो, हातपाय धू, बॅग आत ठेव आणि मग गप्पा मारा त्यांची. हा नाही, एक काम कर, बाकी मी सगळं करतो, तू जरा बॅग आठ ठेव. ठीक आहे. अरे बायकोनी बोलवलं की जायचं असतं लगेच. अहो नाही, ते काम काही नाहीये. इट्स ओके, मलाच काम आहे, मी जाते. कॅरी ऑन. ऑल द बेस्ट. ओके बाय. बाय. मी बोलतो तुझ्याशी या विषयावर. बोल. काय ग? काय? तू काय बोललास आईना? कशाबद्दल? वळकटीबद्दल काय बोललायस तू घनश्याम? काय कसली इकडे नको. ऐक ऐक माझं नको, इकडे नको. रूम मध्ये इकडे नको, लोक बघतील. ऐक माझं. गंभीर आहे, फार कठीण आहे. नाही, वाटलं तर त्याच्यापेक्षा खूप जास्त अवघड आहे हे सगळं. नाही पण आता यासाठी तू माझ्यावर चिडू नको राव. म्हणजे मी काय मुद्दामून नाही केलं ना. आई अचानक रूम मध्ये आली, तिने ती वळकटी पाहिली आणि म्हणून एक गोष्ट रचून तू त्यांना सांगितलीस. हा. पण घनश्याम, जी गोष्ट तू आईना सांगितलीस ती मला कळवायला नको होतीस का? मी काहीतरी भलतं बोलले असते तर. सॉरी. काय सॉरी? दुर्गे दुर्गट भारी. नको 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 नको, माफी नको. कळलं कळलं, तुझं सॉरी कळलं मला. हा ठीक आहे, आता ते झालं, संपलं ते आता. पण आता या पुढे जे प्रसंग आपल्या अंगावर येणार त्याचं काय करायचंय याचा विचार करून भीती वाटते मला. आणि जी नसलेली पाठदुखी माझ्या पाठी लावलीस ना तू, ती 6 महिने आता घेऊन फिरायला लागणार आहे मला. आणि तुला माहितीये की मला खोटं नाही वागता येत. नाही पण त्यासाठी मी माझा इंटेलिजन्स वापरलाय राधा. हा खरंच. म्हणजे मी आईला काय सांगितलंय की तुला काही रोज हा त्रास होत नाही काय, त्यामुळे तुला रोज हे नाटक करायची गरज नाही. आणि असंही मुळात आपलं लग्नाचंच नाटक फक्त 6 महिन्याचं आहे. पण घनश्याम, समजा त्या 6 महिन्यात आई मला एखाद्या ॲक्युपंक्चरवाल्याकडे घेऊन गेल्या आणि जर मला सुया वगैरे टोचल्या तर मला नाही चालणार, कारण मला खूप भीती वाटते सुयांची वगैरे.
तुझा किडलेला दात दिसतोय आणि तुलाही खूप भीती वाटते डेंटिस्टची वगैरे. हे बरोबर लक्षात आहे तुझं. हा, तर म्हणून मी तुला सांगते की जर मला सुया वगैरे टोचल्या ना तर मी तुला डेंटिस्टकडे जायला लागेल आणि तू गेला नाहीस तर मी घेऊन जाईन काळजीपोटी आणि तुझ्यावर शस्त्रक्रिया करायला लागेल. आय मीन इट. अगं पण असं काही होणार नाही. एकदा माझं हे अमेरिकेचं वर्कआउट झालं ना की मग तो ॲक्युपंक्चर वाला वगैरे ते सगळं व्हायच्या आत आपला डिवोर्स होईल ग. तुझं अमेरिकेचं ना शेख चिल्लीच्या खिचडीसारखं चाललंय घनश्याम. मी ती खिचडी शिजतेच आहे, शिजतेच आहे, शिजतेच आहे. 1 मिनिट. मुळात खिचडी ही शेख चिल्लीची नसून ती बिरबलाची होती. आणि दुसरं म्हणजे माझं असं नाहीये. लिसन दिस. केंटकी मधल्या एका IT फर्म कडनं माझ्या ऍप्लिकेशनला रिस्पॉन्स आलेला आहे. पुढच्या आठवड्यात माझा इंटरव्ह्यू आहे व्हिडिओ कॉलवर. ओ वाव, ग्रेट. कॉंग्रॅट्स, ऑल द बेस्ट. थँक्यू. फायनली. घनश्याम, समजा नाही म्हणजे असं होऊ नयेच पण समजा एक शक्यता पुढच्या 6 महिन्यात तुझं अमेरिकेचं काही झालं नाही तर आपण आपल्या लग्नाचं काय करणार आहोत? पटकन आवरते म्हणजे मला उशीर होणार नाही कारण मला डोसे न खाता जायचं नाही ऑफिसला. आलेच मी. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. तुला सांगतो बेबी, आपल्या राधाचीच काहीतरी चूक असणार ग. तिच्या डोक्यात काहीतरी खूळ असणार. जे सगळे करतात ना ते हिला नको. हनीमून नको म्हणजे काय? ही काही निराळी भानगड आहे. तुला सांगतो बेबे, माझं चुकलेलं आहे. मी ना हिला मुलीसारखं वाढवायला हवं होतं. अरे हिला कळत कसं नाही? सगळी माणसं म्हणजे काय हिचे पप्पा नव्हेत. जे कायम हिच्या नागदुऱ्या काढतील, समजूत काढत राहतील, लाड करत राहतील. हिचा राग जावा म्हणून वेळ पडली तर पंचिंग बॅग होतील. सासरी गेले ती आता. झालं झालं का? सगळं बोलून झालं माझ्या राधाला? अरे खरंच असेल काम तिला? नाही मी नाही म्हटलंय पण मी आता सोनावणेंशी बोलतोस. सोनावणे काही नाही म्हणणार नाहीत, लक्षात ठेव. अरे एवढं काही झालं नसेल. थोडासा आग्रह केला ना की मुलं तयार होतील हनीमूनला जायला. अरे पण म्हणजे काय, सासरच्या ना दुसरा काही उद्योग नाहीये का बेबी? प्रत्येक गोष्टीला यांनी नाही म्हणायचं आणि मग ते सासरची सगळी फौजच्या फौज यांची आपली समजूत काढण्याच्या मागे. याला काही अर्थ नाही का? घनश्यामरावांचं काही नसणार. मी तुला सांगतो, ही आपली कार्टी आहे ना, हिचेच हे सगळे थेर असणार बघ. अरे असं काय बोलतोयस तू? अरे तू बाप आहेस ना तिचा. मग राधाची बाजू घ्यायची सोडून तू तिच्या सासरच्यांची काय बाजू घेतोयस? हे पहा, ज्यांचं बरोबर आहे ना त्यांची मी बाजू घेतोय बेबी. आणि ती आता त्यांच्या घरी गेलेली आहे, त्यांची झालेली आहे. त्यांची बाजू तीच तिची बाजू असायला पाहिजे. आपण आता परके झालेलो आहोत. दादा, तू ना उगीच बारीक सारीक गोष्टींचं टेन्शन घेतोयस. एवढं काहीही झालेलं नाहीये. नाही मी राधालाच कळवते आता. तू उगीच मलाही टेन्शन देतोयस म्हणून. हनीमूनच काय, सासर सोडून पळत येईल ती इथे. अगे ये बाई ये, चेष्टेत सुद्धा असं बोलू नको. एक तर मला नको नको ती स्वप्न पडतायत. नाही नाही नाही, मनात सुद्धा आणू नको. सोनावणे सोनावणे. दादा अरे ऐक माझं. आणि मर्डेकरांनी म्हणून ठेवलंय ना, नालेल्या जणू गर्भवतीच्या
मोहक सोज्वळतेने बंदर मुंबापुरीची उजळते येते माघातली प्रभात सुंदर माघातली. अरे माघातली कशाने, कुठल्याही ऋतूतली पहाट सुंदर असते. हे खरे बाबा, म्हणून तर मी रोज जाते ना पहाटे उठून जॉगिंगला. दिवस इतका फ्रेश सुरू होतो माहितीये बाबा. खरंय खरंय. गुड मॉर्निंग बाबा. ते काय रे गाना, हा अलीकडे तू म्हणे पहाटे चालायला जातोस. बाबा, मी एकदा मनावर घेतलं ना तर 1 महिना फ्लॅट स्टमक होईल. फ्लॅट स्टमक. हो, मनावर घेतलंस ना की आधी मला फक्त सांग. हं? 1 मिनिट बाबा, तुम्हाला हिने सांगितलं का मला असं विचारा म्हणून? मी कशाला सांगेन? कमाल आहे. राधा कशाला मला सांगेन? मला तुझा आकार दिसत नाही. कसं आहे ना घरा, सकाळी हवेमध्ये काय असतं का? ओझोन वायू. हा, ओझोन वायू असतो. तो आपला मित्र असतो. आपण जर त्याला भेटलो नाही तर तो रागावतो आणि मग आपल्याला हेल्थचे प्रॉब्लेम सुरू होतात. तरी बाबा मी रोज सकाळी जॉगिंगला जाताना उठवते तर हा उठतच नाही हो. ए, तू कधी सांगितलंस का मला? घनश्याम, तू बाबा हा खोटं बोलतोय आता. मी आज पहाटे याला उठवलं तर काय म्हणाला माहितीये? मला म्हणाला की माझी 31वी लेवल चालली, 31वी लेवल चालली. 31वी लेवल? अरे स्वप्नात सुद्धा तुला काय कम्प्युटर दिसतो का रे? बघा ना. आता राधा घरी आले ना, स्वप्नात राधा दिसू दे ना. काय कसली चर्चा रंगात आली एवढी? हा? अगं मस्त चर्चा झाली. तू थांब इथं. मी कुठली बसतीये? मला नाश्ता करायचाय. अरे तू लोळतोस काय? डोसे खायचेत ना तुला? उठ उठ. बर का राधा, आज डोशांची फरमाईश आहे घनाची. अरे वा, आई डोसे करताय आज? हो. मला पण खूप आवडतात डोसे. मी ना एक काम करते. हा. मी पटकन आवरते, म्हणजे मला उशीर होणार नाही, कारण मला डोसे न खाता जायचं नाही ऑफिसला. आलेच मी. करते ना, करते. मी आलो. हो. काय झालंय ना दोघांचं? हा? ती गेली पाठोपाठ तोही गेला. हा. काय ग, तू कसला विचार करतेस? काही नाही, चटणी ठेवते वाटून. तुला आई बाहेर म्हणाली ना की घनाला आज बहुतेक डोसे खावेसे वाटतायत, तेव्हा तिची अपेक्षा अशी असणार की तू म्हणशील की हो का, बरं मग मी करते. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एक माणूस रिटायर झाला असं आम्ही ऐकलं होतं. बायकांसारखे टोमणे मारू नका तुम्ही. रिटायर्डच आहे मी. मग हा काय तुझा रिटायरमेंट नंतरचा छंद जोपासण्याचा कार्यक्रम चालू आहे का? कोथिंबीर निवडणे? हो, नवीन लग्न होऊन सून आली, तिला लगेचच कामाला झुंपू कमी. आणि बिचारीला ना राधाला पाठदुखीचा त्रास आहे हो. काय? हो, कालच कळलं मला. पाठीचा प्रॉब्लेम आहे हो तिला. म्हणजे जर तिची पाठ धरली ना तर बेडवर नाही झोपू शकत ती. जमिनीवर वळकटी टाकून झोपावं लागतं तिला. अरे देवा. तुम्ही नका त्याच्यात लक्ष घालू. तुम्ही जा कोडी सोडवत बसा. माझी सगळी कोडी सुटली ग. पण आता हे नवीनच कोडं पडलं. म्हणजे राधाची पाठदुखी असं वारंवार डोकं वर काढायला लागली तर तुझी निवृत्ती बोंबलली की. वा 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 वा, शोभता तुम्ही सरकारी कर्मचारी. बिचारीची पाठ दुखते आणि तुम्हाला इकडे निवृत्तीची पडली. माझ्याने तुझ्या. माझं मी काय ते बघून घेईन, कळलं का? तुम्ही तुमचं बघा. देवकी. तुम्ही देवकी, हा प्रत्येक माणसाला मन वाचता येतं असं नसतं. म्हणजे काय? आता सकाळचा नाश्ता राधानी करावा असं तुला मनापासून वाटत होतं का नाही? हो, नाही काही, म्हणजे असंच काही नाही हो. आपल्या लेकाचं आता लग्न झालंय, आता तरी माझ्यापासून काय लपवू नकोस. हो, म्हणजे अगदी तसं नाही हो, पण म्हणजे मला वाटलं होतं की राधा आपली म्हणेल की. तुला वाटलं होतं की नाही? मग तू तसं बोलायचंस.
अगं तू जर राधाला काही बोलली नाहीस तर तिला बिचारीला कसं समजणार? आपलं काय होतं माहितीये का, आपल्या मनात जे वाटतं ना ते स्पष्टपणे आपण दुसऱ्याला बोलत नाही आणि मग दुसरा आपल्याला काही समजूनच घेत नाही, असा त्याला नाहक दोष देत राहतो. हो, मी काही राधाला दोष बिष देत नाही. हा, तुम्ही उगीच काहीतरी भलते अर्थ काढू नका. आज ऑफिसला जायच्या गडबडीत असेल आलं तिच्या लक्षात, उद्या लक्षात येईल. आणि तुम्ही काही काळजी करू नका. समजा तिच्या लक्षात आलंच नाही तर अगदी तिच्या कानाला धरून तिला कामाला लावेन मी. सासू आहे मी तिची. तू कान धरणार राधाचा? हो, हसताय काय तुम्ही? मला काय अगदीच ही समजू नका तुम्ही. वेळ पडली ना तर मी पण फार कडक होऊ शकते. तू कडक डोसे बनवायचं बघ. बघते. शी, आज परत याचा शर्ट. राधा, घनश्याम, हे घे. सॉरी बिरी म्हणू नको. आज पुन्हा तुझा शर्ट माझ्या कपाटावर होता. पण एवढ्या साध्या साध्या गोष्टी तुला कळत नसतील तर अवघड आहे घनश्याम. नाही नाही राधा, मला काहीतरी वेगळं बोलायचं आहे. काय? हे आता तुला आई बाहेर म्हणाली ना की घनाला आज बहुतेक डोसे खावेसे वाटतायत, हा. तेव्हा तिची अपेक्षा अशी असणार की तू म्हणशील की हो का, बरं मग मी करते. किंवा नारळ फोडून देते, लसूण सोलून देते, चटणी वाटून देते, एनिथिंग असं काहीतरी. हो का? म्हणजे आई म्हणाल्या का असं तुला? तिचे डोळे म्हणाले असं. अरे पण मला काही येत नाही ना करता. मी असं कसं म्हणणार मदत करू का? आणि मला ऑफिसला पण जायचंय ना घनश्याम. दॅट्स द पॉइंट. तिची इच्छा काय असणार की तू फक्त म्हणावंस, इंटरेस्ट दाखवावास. मग तीच तुला म्हणाली असती की अगं नको बाळा, आज तुला ऑफिस आहे ना, एखाद्या रविवारी वगैरे कर. पण तिला आनंद झाला असता की तू इंटरेस्ट दाखवलास. हे बघ, म्हणजे मला असं वाटलं म्हणून मी तुला सांगतोय. तुला जर आवडलं नसेल तर माझी काय. नाही नाही, तुझं बरोबर आहे. तुझं बरोबर आहे. मी असं म्हणायला पाहिजे होतं आईंना. हा, पण मला कळत नाहीत अशा गोष्टी. घनश्याम, तुला कळलं होतं ना? हो. मग तू का नाही सांगितलंस मला? तू असं का करतोस घनश्याम? या साध्या साध्या गोष्टी तुला कळतात ना तर मला सांगायचं ना मग. अरे मला बोलून दाखवायचं किंवा पटकन एखादी खूण करायची मला की असा असा. सॉरी, माझं चुकलं. मी तुला खूण करायला पाहिजे होती. मी पुढच्यापासून तुला खूण करीन. हा, मी काय करेन, मी तुला असं बोलून कोणाचं लक्ष नसं बघीन मी. आणि मी दादा, एका लग्नाची दुसरी गोष्ट.